नमस्कार, मी कल्पनास किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. वर्षभर टिकणारा काळा मसाला कसा करायचा ते मी माझ्या पद्धतीने तुम्हाला कसा बनवायचा ते आपल्याशी शेअर करणार आहे. त्याकरता लागणारं साहित्य: मिरची, धने आणि खोबरे. मी हे सम प्रमाणात घेतले आहे. इतर वस्तू तुम्ही कमी जास्त आपल्या आवडीनुसार केल्या तरी चालेल. मी काही वस्तू 30 ग्रॅम, काही 50 ग्रॅम, काही 100 ग्रॅम अशा घेतलेल्या आहेत. तर मसाल्याचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता तुम्ही. खसखस मी थोडी जास्त घेतली आहे, कारण मी खसखस नंतर मग खसखसचा मसाला बनवताना भाजीला आपण जेव्हा रस्सा बनवतो तेव्हा आपण मसाल्याचा वापर करतो, तर मी इतर मसाले घालत नाही. हा चमचाभर वाटणमध्ये मसाला घातला की भाजीला रंग खूप छान येतो आणि भाजीची चवही खूप वाढते. हिंग खडाच घ्यायचा. खड्या हिंगमध्ये जास्त छान फ्लेवर पण असतो आणि सुगंध पण खूप छान असतो. खसखस मी थोडी परतून घेतली आहे, अगदी कमी पावरवर हलकीच परतून घ्यायची. जिरे, शहाजिरे आणि बडीशेप ह्या सर्व मसाल्यांना एक सारखाच वेळ लागतो, त्यामुळे हे एकत्रच परतून घ्यायचे. अगदी थोड्या थोड्या तेलावर परतायचा. मीडियम टू लो फ्लेमच ठेवायची, फार जास्त पावर करायचा नाही, नाहीतर मसाल्याचा रंग खूप काळपट होतो. काळी मिरी, लवंग, स्टारफूल, मोठी वेलची, हिरवी वेलची आणि दालचिनी या सर्व साहित्यांना एकसारखाच वेळ लागतो परतायला, त्यामुळे मी हे एकत्रच भाजते. याला पण 2 ते 3 मिनिट परतायचं, खूप जास्त काळपट परतायचं नाही. आधीच मिऱ्यांचा रंग काळा असतो, त्यामुळे मग आणखी जास्त काळा होतो कलर. जावित्री तर अगदी 2 मिनिटंही लागत नाही परतायला, त्यामुळे जावित्रीला वरून घातलं आहे. त्याला फक्त 1 मिनिट परतवली मसाल्यामध्ये की मसाल्याच्या गरमपणामुळेच ती परतून जाते. इतर मसाले परतलेले असतातच. हळकुंडाचे तुकडे करून घेतले. खडा हिंग आणि एक एवढ्या मसाल्याला एक जायफळ पुरेसं आहे. ह्या वस्तूंना पण एकसारखा वेळ लागतो, त्यामुळे हे एकत्रच परतले. प्रत्येक मसाला वेगवेगळा परतायला खूप वेळ जातो, त्यामुळे असा अंदाज घेऊन परतायचे सगळे, जेवढे एकत्र करता येईल तेवढे. धन्यांना थोडा जास्त वेळ लागतो, 4 ते 5 मिनिट, तर धने वेगळे परतून घ्यायचे आणि याची क्वांटिटी पण जास्त असते. तमालपत्र, याला पण 4 ते 5 मिनिट परतून घ्यायचं, गुलाबी रंगावर येईस्तोवर. दगडफूल मी 80 ग्रॅम घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता. तुम्हाला मसाल्याचा कलर जर जास्त काळा आवडत असेल तर तुम्ही 100 ग्रॅम घ्या, किंवा कमी आवडत असेल तर तुम्ही 50 ग्रॅम घेतलं तरी पुरेसं आहे. याने पण मसाल्याला चव खूप छान येते. लाल मिरची मी अर्धी बेडगी घेतली आहे आणि अर्धी तिखट मिरची घेतली आहे. बेडगी मिरचीमुळे मसाल्याला रंग खूप छान येतो आणि तिखट मिरचीमुळे चव खूप छान येते, त्यामुळे मसाल्यामध्ये दोन्ही मिरची घालायची. हा मसाला काळा मसाला जरी म्हटला तरी काळा मसाला इतका स्ट्रॉंग आहे, पण याचा रंग लालसर असल्यामुळे कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही घालू शकता. तुम्ही सुक्या भाज्यांमध्ये तुम्हाला वेगळा मसाला वापरायची गरज नाही. हाच मसाला खूप छान लागतो आणि रंगही भाज्यांचा छान येतो. मसाले भात, पुलावमध्ये तुम्ही घालू शकता. खोबरे गुलाबी रंगावर येईस्तोवर परतून घ्यायचे आणि याला मसाल्यामध्ये एकत्र न वाटता याला वेगळं वाटायचं. मिक्सरला दळताना सुद्धा तुम्ही वेगळं दळायचं आणि कांडपमध्ये जर देत असाल तरी तुम्ही त्यांना वेगळं द्यायचं, कारण यामुळे तेल खूप सुटतं खोबऱ्याला, तर मसाला बारीक वाटायला खूप वेळ जातो. आधी मसाला वाटून घ्यायचा आणि मग खोबरं वाटून एकत्र करायचं, त्यामुळे मसाला खूप छान बारीक दळला जातो. याचा पण खोबऱ्याचा रंग खूप जास्त काळपट होऊ द्यायचा नाही.
मसाला सर्व गार करून घ्यायचा. आणि मग दळायला घ्यायचं. मसाला भाजतानाच मसाल्यांचा सुगंध इतका छान पसरतो. आणि थोडं खडे मीठ घालायचं. थोडं परतून घ्यायचं म्हणजे यातली नमी निघून जाईल. मिठामुळे मसाला वर्षभर टिकायला छान मदत होते, म्हणून मीठ घालायचं. मी आता खोबरं वेगळं दिलं आहे दळायला. मी कांडप यंत्रावरून दळून आणते. अशा पद्धतीने माझा काळा मसाला तयार झाला आहे. तुम्हाला कसा वाटला ते जरूर सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.